आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरते माईके दुःखाची जनती नाही अधियंती अवसान अविनाश करी आपुलिया आईसे अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे एरते माईके दुःखाची जनती नाही अधियंती अवसान विठ्ठल विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपा लारे गदेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा
झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेला सुरुवात करण्याआधी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर मी ज्यांच्यामुळे गुरुवर्य हरिभक्त परायण राजाराम महाराज जगताप असतील, मातोश्री विद्याताई महाराज जगताप असतील, त्याचबरोबर माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की चालू असणारा हा सालाबाद प्रमाणे सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि या दत्त मंदिरातला हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे आणि या 35व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला तुम्ही दिली. मी याचं थोर भाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू नवे नवे श्रीमंत या शब्दाची व्याख्या ज्यांच्याकडे पाहून केली जाते असे असणारे देहू निवासी श्रीमंत संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंगाद्वारे आपल्याला सांगितलं काय? आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा. तुम्हाला वाटलं असेल महाराज तुम्ही आपुला तो एक देव करून घ्यावा हाच का अभंग घेतला? आज आहे दुसरा दिवस, बरोबर ना? पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी देवपर आणि हा अभंग आहे देवपर अभंग म्हणून सेवेसाठी निवडला. विठ्ठल आपल्याला तुकोबराय सांगतात काय? आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नो. काय सांगितलं तुकोबरायांनी? एक देव करून घ्यायला सांगितलं. जर एक देव नाही केला तर काय होईल? तेने विना जीवा सुख नोए. म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. आणि तसं पाहायला गेलं तर सुख भेटतं का हो? नाही भेटत. ह्या संसारामध्ये आधीही सुख नाही, मध्येही सुख नाही आणि नंतरही सुख नाही. हे मी सांगते का? मी नाही सांगत, सांगतात तुकोबाराय. काय सांगतात? एरते माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. काय सांगितलं? आधीही सुख नाही, मध्येही सुख नाही आणि नंतरही सुख नाही. मग हे सुख भेटेल कधी? ज्या वेळेसला आपल्याला त्या भगवंताची गोडी लागेल, त्या भगवंताचा छंद ज्या वेळेसला आपल्याला लागेल त्याच वेळेसला आपल्याला सुख प्राप्त होईल. ते 3ऱ्या चरणात सांगतात, अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ज्या वेळेसला गोविंदाचं पिस लागल म्हणजे वेड लागल त्यावेळेस आपल्याला सुख प्राप्त होईल. आणि ज्या वेळेसला आपल्याला त्या भगवंताचा छंद लागेल त्याच वेळेसला आपली सुद्धा कीर्ती मागे राहील. साधू संतांची राहिली ना तशीच आपली सुद्धा कीर्ती मागे राहील. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली सुद्धा उत्तम अशी कीर्ती मागे राहील. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंग समजला? सर्वांना समजला? इकडं अभंग समजला? अभंग समजला? संपवायचं? चालू करायचं? ऐका काय सांगितलं. अभंग इंग्लिश मधला नाही, हिंदी मधला काय, कन्नड बिन्नड नाही, शुद्ध मराठीतला आणि सोप्या भाषेतला 4 चरणाचा अभंग. विठ्ठल आपल्याकडे वेळ खूप थोडा राहिला, बरोबर ना? पाऊण तासच आपल्याकडं वेळ. पटपट उरकायचं फक्त. आज काय करायचं? पटपट उरकायचं. काय सांगितलं तुकोबारायांनी? आपला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नोही.
आपण जर एक देव नाही केला तर आपल्याला सुख लाभणार नाही. आपल्याला सुख भेटेल का? नाही भेटू शकत. त्यासाठी काय करा तर एकच देव करून घ्या. पण आपण एक देव कधी करतो का हो? नाही करत. का नाही करत? आपल्याला एक खोड लागलेली बघा. आता सोमवार आला ना, आपले सीझन नुसार काय देव चालते. गणपती आला की गणपतीचा, गणपती झाल्यावर काय असतं, काय असेल ते नवरात्र, नवरात्र झालं आता मार्गशीर्ष, गुरुवार कोणी कोणी धरले, सोमवार पण चालू, गुरुवार पण चालू, मंगळवार पण चालू, शुक्रवार पण चालू, अख्खा आठवडा उपवासातच जातो. देवाला जास्त काही लागत नाही. देवाला फक्त आणि फक्त आपल्यामध्ये असणारा शुद्ध अंतःकरणातला भाव लागतो. तेवढा जर भाव आपण भगवंताला जर प्राप्त केला, जर भगवंताला जर दिला, तर देवाला आपल्याकडचं दुसरं काहीही लागणार. पायी जोडी भावाचे, पायी जोडी भावाचे, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पायी जोडी भावाचे, पायी जोडी भावाचे, अंतरीची घेत गोडे, अंतरीची घेत गोडे, पाय जोडी भावाचे, पाय जोडी भावाचे. काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे, काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे विठोबाचे, तुका म्हणे विठोबाचे. काय सांगितलं? काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला दुसरं काही लागत नाही. भगवंताला लागतो म्हणजे शुद्ध भाव. परंतु शुद्ध भाव असण्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आधी एक देव केला पाहिजे. बरोबर ना? तुम्हाला एक सोप्या साध्या भाषेत सोपं एकदम उदाहरण देते. गणपतीचा सीझन चालू असतो. आता तर काही होऊन गेले गणपती, बरोबर ना? गणपतीचा सीझन चालू असतो आणि त्या गणपतीच्या मंडळामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो. अध्यक्ष असतो मराठ्याचा आणि उपाध्यक्ष असतो मुसलमानाचा. सगळं काही व्यवस्थित पार पडतं, सगळं व्यवस्थित, जागच्या जागी सगळं नियोजन होतं. नियोजन झाले 8, 10, 12 दिवस सगळे गेले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इतके दमले, दोघा जणांनी ठरवलं आता आपण फिरायला जाऊ. फिरायला जायचं म्हटल्यावरती कुठं जायचं, जास्त लांब तर काही जाता येणार नाही. मग आपल्या हंग्याच्या तिथं कशी नदी, कोणती नदी ती? हंगा नदी. हा, हंगा नदी, बरोबर ना? तसेच ते एका नदीच्या किनारी गेले. आता नदीच्या किनारी तर गेले, पण आता करायचं काय? आपण बोटीने फिरून येऊ, चक्कर मारून येऊ, तेवढंच आपलं मन हलकं होईल, जराशी त्याच्यातून आपण बाहेर येऊ. म्हणून दोघांनी विचार केला आणि फिरायला जायचं ठरवलं. फिरायला गेले, पण बरोबर नदीच्या मध्यभागी गेले. जसे नदीच्या मध्यभागी गेले, एक छिद्र पडलं त्या बोटीला. काय झालं? त्या नावेला एक छिद्र पडलं आणि छिद्र पडल्याच्या नंतर काय झालं? मग पाणी आतमध्ये यायला लागलं. जसं पाणी आतमध्ये यायला लागलं, आता म्हणले आपण बुडालो. नावडी म्हणलं तुमचं तुम्ही बघून घ्या, मला तर पोहायला येते, तुम्हाला येत असेल तर नदीच्या कडेला चला. मी तर चाललो. नावाडीने उडी मारली पण आणि कडेला गेला पण. दोघं बसले ना, दोघांना पावते बसले अडकून बसल्यावरती आता विचार करायला ठरवलं. काय करायचं? विचार विनिमय झाला. आपण आपल्या देवांना बोलवायचं. आपलं होतं मराठ्याचा अध्यक्ष म्हणायला लागला, गणपती धाव, महालक्ष्मी धाव, महादेवा धाव. प्रत्येक देवाला आवाज द्यायला लागला, पण एक पण काही येईना. काय येईना?
गणपतीला आवाज दिल्यावरती लगेच म्हणते ना महालक्ष्मीला धाव. मग गणपती काय म्हणन, आता जाऊ दे देवी चालली म्हणून आपण कशाला जायचं. देवी असतो दुसऱ्या देवाला आवाज दिला, दुसरा देव काय म्हणणार, जाऊ दे. लक्ष्मी काय म्हणन, जाऊ दे आता ती येते मी कशाला जाऊ. असं करता करता अध्यक्षाच्या वाटेला एक पण देव आला नाही मदतीला. आणि मुसलमानाचं काय चाललं होतं, अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. त्याचं एकच होतं, त्याचा अल्लाह आला पण आणि त्याला घेऊन गेला पण. आणि आपल्या मराठ्याचा आवाजच देत बसला, आवाज दिला. शेवटी गणपती बाप्पा काय म्हणले, अरे जाऊ दे गरीबाच्या ह्याला कोणी येईना, त्यांनी तर लय आवाज दिला, चला आपली एवढी 10-12 दिवस सेवा केली आपण जाऊ. गणपती बाप्पा गेले, पण गणपती बाप्पा काय साधे नाही गेले. गणपती बाप्पाचं वाहन काय, उंदीर. उंदराच्या शेपटाला गणपती बाप्पांनी डीजे बांधून दिला. काय नेला, ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना बुडवतो ना, कसं बुडवतो, डीजे लावून पर गणपती बाप्पांच्या अंगावर बसू बसू गणपती बाप्पांना बुडवतो का नाही बुडवतो. गणपती बाप्पा काय म्हणले असते विचार करा, मला जसं बुडवतो तसं पण मी तुला बुडवायला आलोय. म्हणून काय सांगितलं तुकोबाराय काय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यायला सांगतात ना. कोणी कोणी एक देव केला बरं, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरला चित्ती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही रुक्माईचा पती. एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. काय सांगितलं, एक धरीला चित्ती आणि रखुमाईचा पती. म्हणजे चित्तामध्ये एकच देव धरायला सांगितला, तो पण कोणता, रखुमाईचा पती. जर पाहायला गेलं तर देव दुसरीकडे कुठं नाही, देव आपल्यातच आहे, परंतु तो शोधता आला पाहिजे. मग कसा शोधायचा, कसा शोधायचा, तर त्यासाठी अगोदर सद्गुरू केले पाहिजे, पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. काय केलं पाहिजे, माळ घातली पाहिजे. पण नुसतं माळ घालून सुद्धा उपयोग नाही. भगवंताला भक्ती आवडते तशी आपण केली पाहिजे ना. मग भगवंताला भक्ती आवडते कशी ती आधी माहिती पाहिजे ना. मग कशी भक्ती आवडते भगवंताला, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाचे नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, काय सांगितलं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, काय, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताला भक्ती कशी आवडते महाराज, पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आवडते, कपाळाला गोपी चंदन टिळा लावलेला आवडतो, आणि वैष्णवांच्या वरती नितांत प्रेम केलेलं भगवंताला आवडतं. आवडतं ना. मग खरं आपल्याच मनाला विचार, आपली कशी भक्ती चालली आहे का. आपण काय करतो, 10-5 रुपयाचा नारळ घेतो, 2-3 रुपयाची उदबत्ती घेतो, भगवंताला जाऊन
देतो, त्याच घेतो आणि त्यालाच देतो. मला सांगा, नारळ कोणी तयार केला? भगवंतानेच निर्माण केला ना. मग कोणाचं घेतलं? भगवंताचंच घेतलं, भगवंतालाच दिलं. जमेल? नाही जमू शकत. भगवंताला भक्ती काय आवडते ते आधी करून घेतलं पाहिजे, म्हणजे भगवंत प्राप्ती आपल्याला होईल. परंतु ती सहज होत नाही. त्यासाठी आधी काय करावं लागतं? माळ घालावी लागते, सद्गुरू करावे लागतात, सद्गुरू जीवनामध्ये यावे लागतात. आणि जर सद्गुरू जर जीवनामध्ये आलेच तर काय होतं? तर त्या भगवंताची प्राप्ती होते, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती होते. देव दुसरीकडे कुठं लांब नाही, देव आपल्यातच आहे. कसं कसं आपल्यात आहे? तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल, आपल्यात कस काय? बरोबर ना? तर मला सांगा, ज्या वेळेसला आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतो का नाही करतो? त्यावेळेसला ब्राह्मण काका काय करतात? एक हात आपल्या छातीवरती ठेवतात आणि एक हात भगवंताच्या डोक्यावरती ठेवतात. इकडे तुम्हाला तर माहिती असेलच कसं करतात. आणि त्यावेळेसला काय म्हणायला लावतात? मम आत्मन आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठित. म्हणजेच काय? तर आपल्यातला आत्मा त्या मूर्तीत प्रतिष्ठित. म्हणजेच काय? होता कुठं? होता आपल्यातच, परंतु गेला कुठं? तिथं गेला मूर्तीत. म्हणजे आहे कुठं? आपल्यातच आहे, पण आपल्याला शोधता आला का? नाही शोधता आला. का? रीत चुकली, जागा चुकली, म्हणून आपल्याला शोधता आला नाही. मग रीत दाखवून देण्यासाठी काय? तर सद्गुरू जीवनामध्ये येणं गरजेचे आहे. आणि जर सद्गुरू आपल्या जीवनामध्ये जर आले तर काय होईल? तर त्या भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजेच आपण काय करून घेतलं? आपुला तो एक देव करून घ्यावा, अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, देवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. ये रती माई गे दुखाची जनते, ये रती माई गे दुखाची जनते, ये रती माई गे दुखाची जनते, ये रती माई गे दुखाची जनते. हेरती माये दुःखाची जनते. हेरती माये दुःखाची जनते. हेरती माये दुःखाची जनते. हेरती माये दुःखाची काय सांगितलं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. आपल्याला या संसारामध्ये सुख भेटणार नाही. मग तुम्हाला वाटत असेल संसारामध्ये सुख आहे का? नाही. सगळे संसारिकच ना आहेत का? संसारिक. मग खरं खरं उत्तर द्यायचं, खरं खरं सांगायचं. या संसारामध्ये सुख आहे का? थोडं मोठ्याने बोला बरं, जरा वयामानानुसार ऐकायला कमी येत आहे. या संसारामध्ये सुख आहे का? नाही. मग का गुळाच्या डेपला मुंगळाची कटल्यावानी बसलाय? सोडून द्यायला सांगणार नाही. माझे साधू संत सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही गेला. क्षण एक मुक्ती अज्ञानाने गेला.
दीन माया विष्णेला जीव माझा माया विष्टीला जीव माझा माया विष्णेला जीव माझा माया विष्टीला जीव माझा माझे सोहित नेनते कोण माझे सोहित नेनते कोण माझे सोहित नेनते कोण माझे सोहित नेनते कोण सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती अंत नाही गेला हिंडता दिशाची न पावला माया व्यष्टेला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती अंत नाही गेला हिंडता दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा आपल्याला संसार सोडून द्यायला सांगितला का नाही. साधू संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळी वेळोवेळा. म्हणजे आपल्याला संसारात असून नसल्यासारखं राहायला सांगितलं. म्हणजे शरीर जरी संसारात असलं तरी मन माझ्या भगवंतापाशी असलं पाहिजे. अशी जर भक्ती केली तर तो भगवंत परमात्मा लांब कुठे नाही. परंतु महाराज आम्हाला या संसाराने इतकं गुंतून धरलंय की आम्हाला देवाकडे बघायला टाइम आपण दिवसातले 20 मिनिट तरी भगवंतासाठी देऊ शकत नाही का? नाही देऊ शकत? अहो देऊ शकतो. किती काही काही करू शकतो, संसारासाठी किती केलं, परंतु काही भेटलं का? भगवंतासाठी 20 मिनिट द्या, तुम्हाला सर्व सुख तिथं प्राप्त होईल. तिथं आपल्याला भेटेल. सुख दुसरीकडे कुठं नाही. सुख कुठे? आपल्यातच आहे. त्या भगवंतापाशी सुख आहे. भगवंत कुठं सांगितलं? आपल्यात सांगितलं ना. आणि भगवंत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. म्हणजे भगवंत म्हणजे आत्मा, ते चैतन्य. चैतन्य म्हणजेच भगवंत परमात्मा. आणि जर ते सुख जर आपल्याला प्राप्त झालं भगवंत शोधण्याची गरज पडणार नाही. संसार केला, साधू संतांनी संसार केला नाही का? संसार साधू संतांनी सुद्धा केला, परंतु कसा केला? संसारात असून नसल्यासारखा संसार केला. तुकोबारायांनी संसार केला नाही का महाराज? केला संसार, परंतु कसा केला? शरीराने जरी संसारात असले तरी मनाने माझ्या भगवंतापाशी होते. ज्या वेळेसला तुकोबारायांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं, तुकोबारायांच्या पत्नी त्यांना सांगत होत्या तुम्ही जाऊ नका, तुम्ही स्नान करण्यासाठी जाऊ नका. परंतु तरीही तुकोबाराय गेले. आणि गेल्याच्या नंतर ना तुकोबारायांना भान राहिलं नाही आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध. परंतु माझ्या भगवंत परमात्म्याला काळजी होती. माझा भगवंत परमात्मा त्यांच्या घरची खरकाटी ताटले उचलण्यासाठी आला. म्हणजे भगवंताला जर आपण समर्पण केलं तर नक्कीच भगवंत परमात्मा आपला होतो. मग काय केलं पाहिजे? तर भगवंत परमात्मा शोधला पाहिजे. आणि या संसारात राहून, हे संसारात तुम्ही तर म्हणताय बाबा सुख नाही ना. सुख संसार कसा आहे हा संसार सुखाचा, दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. नाही कोठे. आणि तुम्ही म्हणताल तुम्हाला हा एकच संसार माहिती, बरोबर ना? कोणता? बायका पोरांचा. दुसरा संसार सांगू का? दुसरा संसार माहिती का? हा झाला आपला. परंतु ग्रंथांमध्ये दुसरा संसार सांगितला, साधू संतांनी दुसरा संसार सांगितला. कोणता? जन्म मरणाचा संसार सांगितला. आणि जन्म मरणाचा संसार म्हणजे नेमकं काय? तर पुनरूपी जनन, पुनरूपी मरण, पुनरूपी जननी जठरे शयनं, वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृणाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि सयाति नवानि देहि. काय सांगितलं? पुनरूपी जननं, पुनरूपी मरणं, पुनरूपी जननी जठरे शयनं. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य
भजेत नित्य भावे भजेत. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे भजित. किती वेळा जन्माला यायचं? मग जर जन्म संपून टाकायचा असेल तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. आणि भगवंताची प्राप्ती इतर दुसऱ्या कोणत्याही जन्मात होते का? नाही होऊ शकत. ज्याच्यासाठी वस्त्र आणि त्याच्यासाठी शास्त्र, म्हणजे जे कपडे परिधान करतो त्याच्यासाठीच हे शास्त्र आहे. आणि आपण जर ते शास्त्र जर चालू ठेवलं तरच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल, त्या भगवंताचे सुख आपल्याला प्राप्त होईल आणि या संसारामध्ये सुख भेटेल. कारण का तुम्ही तर म्हणता या संसारामध्ये काय सुख नाही. जर सुख पाहायचं असेल, सुख जर भेटून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? भगवंत आपलासा करून घ्यावा लागेल. आणि तसं पाहायला गेलं तर खरंच या संसारामध्ये सुख आहे का? नाही. आता हे तुम्ही म्हणताय आणि खरंच पाहायला गेलं तर संसारामध्ये कुणी कोणाचं नाही नाही काय नाहीच कोणी कोणाचं. कोण नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या. आहे का कोणी कोणाचं? नाही. मग काय करावं लागेल? त्यासाठी भगवंत आपलासा करून घ्यावा लागेल. आणि जर भगवंत आपलासा करून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? सद्गुरूंना शरण. आणि जर सद्गुरूंना शरण गेलं तर आपल्याला ते नाम देतात. त्या नामाचं जर आपण चिंतन केलं तर तो भगवंत परमात्मा होईल. तुम्ही म्हणता महाराज माळ घालणं गरजेचंच आहे का? सद्गुरू करणं गरजेचंच आहे का? नाम घेणं गरजेचंच आहे का? चिंतन करणं गरजेचंच आहे का? हो, गरजेचंच आहे. त्यासाठी काय तर रीतीने जावं लागतं. कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तरी आधी काय करावं लागतं? रीतीने जावं लागतं. बरोबर ना? का तर महिला मंडळी तुम्हाला चहा करायचा, काय करायचंय? चहा करायचा. आणि चहा करण्यासाठी तुमची साखर संपली. घरापाठी मागच ऊस आहे, ऊस आणायला गेले, ऊस आणला आणि चहा टाकला. चहा तयार होईल? नाही होऊ शकत. त्यासाठी काय करावं लागेल? ऊस आधी कारखान्यात न्यावा लागेल. कारखान्यातून गोडाऊन मध्ये येईल आणि गोडाऊन मधून दुकानामध्ये येईल आणि दुकानामधून आपल्या घरी. तेव्हा चहा तयार होईल ना? तसं होणार नाही. जसं साखर बनवण्यासाठी रीत लागली तसं सुद्धा भगवंत परमात्मा शोधण्यासाठी काय करावं लागेल? रीतीने जावं लागेल. आणि मग भगवंत परमात्मा आपल्याला भेटेल. भगवंत परमात्मा लांब कुठं नाही. भगवंत परमात्मा आपल्यातच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गमी न घाली मन. म्हणजे काय सांगितलं? एक हरी आत्मा म्हणजे आत्मा भगवंत सांगितलं ना. तुम्ही म्हणता कस काय तर साखर कुठे आहे? उसातच आहे ना. उसातली साखर शोधण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे रीतीने जावं लागलं. बरोबर ना? जसं दुधातच लोणी, बरोबर? आजीबाई, लोणी कुठे आहे? लोणी कुठे आहे? बोला बरं, लोणी कुठे आहे? दुधात, बरोबर ना? मग शोधण्यासाठी काय करावं लागलं? आधी मंथन करावं लागलं. बरोबर ना? आणि मग काय तुमची प्रक्रिया असेल ती करावं लागली आणि मग लोणी वरती आलं. बरोबर ना? एकदा का आपण जीव स्वरूपावरून शिव स्वरूपाला जर गेलो तर परत जीव रूपाला येऊ का? नाही येऊ शकत. कसं? जर एकदा लोणी तयार झालं, तूप तयार झालं, परत दुधात मिक्स करायला जा बरं, दुधात मिक्स होतं का? नाही होत. वरती तरंगून राहतं ना. तसं एकदा आपण जर जीव स्वरूपावरून शिव रूपाला जर गेलो तर सुद्धा आपण सुद्धा शिव रूपावरून परत जीव रूपाला येतो का? नाही येत. आणि एकदा शिवरूप जर आपण झालो तर ह्या संसारामध्ये भेटेल. आणि माझे साधू संत सांगतात, काय सांगतात? अभंगाचं दुसरं चरण. हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी, हे रती माई के दुःखाची जननी.
अंती अवसानो. जर ह्या संसारामध्ये सुख भेटायचं असेल, जर सुख घ्यायचं असेल, तर काय करावं लागेल? त्या भगवंताचं वेड लावून घ्यावं लागेल, छंद लावून घ्यावा लागेल. त्या दिवशी मला सांगा, वारीत कोण कोण कीर्तनाला होतं? कोणीच नव्हतं. कोण कोण होतं? पटकन हात वर करा, टाइम नाही आपल्याकडे. सगळेच होते म्हणजे हात वर केलेले तेवढे. आणि इकडं कोण कोण होतं? तुम्ही एकटेच? बर, तुम्हाला म्हणजे त्या दिवशी जे जे वारीत होते त्यांना सोडून बाकीच्यांसाठी एक उदाहरण होतं. विठ्ठल काय आपल्या हंगा या गावासारखं एक छोटस गाव होतं. छंद कसा लागला पाहिजे थोडक्यात सांगून नाही बरं का. बाकीच्यांसाठी किती छंद लागला पाहिजे. आपल्या हंगा गाव केवढंच आहे, तसंच एक छोटस गाव होतं. आणि शेजारी कशी नदी, तशीच नदी पण होती. आणि समोर बसलेल्या त्या आजी का बघा, शाल गुंडाळून बसल्या. आजींच्या सारखी एक आजीबाई होत्या. तुम्ही लय झोपायला आल्यासारखं वाटतंय मला, म्हणून तुमच्यासाठी एक उदाहरण बरं का. तर आजीबाईंसारख्या एक आजी होत्या. आजी गावात राहून राहून कंटाळ. आजींचं पोरग होतं पुण्याला. कुठं होतं? पुण्याला होतं. आणि पुण्याला असल्या कारणानं आजी गावाकडं एकटीच होती. पोरग सुट्टीला घरी आलं आणि आजीबाई पोराला म्हणली, मला काही इथं करमत नाही, मला पुण्याला घेऊन चल. पुण्याला घेऊन चल म्हणल्यावरती पोरग म्हणलं, आई मी तुला नेल, पण तुला तिथं करमणार नाही करमणार नाही, पण मला तरी पण यायचंच. आईचा हट्ट, मला जायचं म्हणल्यावरती पोराने आईला पुण्याला नेलं. पण तिथं काही आजीला करमत नव्हतं. का? तर आजीला सवय लागलेली होती काय? गावाकडची. हे घर झालं की ते घर, ते घर झालं की ते घर, ते घर झालं की ते. आपल्या गावाकडच्या आज्यांना बायांना सवयच असते काय? ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, नाहीच कुठं करमलं की एखाद्या झाडाखाली येऊन बसायचं. परंतु आजीला तिथं गेल्यावरती, पुण्यात गेल्यावरती काही चुळबुळच करता येईना ना. का? तर हॉल मधून झाल्यावर बेडरूम मध्ये, बेडरूम मधून झाल्यावर किचन मध्ये, किचन मधून झाल्यावरती गॅलरी, म्हणजे दुसरीकडे हालणे प्रश्नच नाही. आजी म्हणली, नाही बाबा, पोरग संध्याकाळी कामावरून घरी आलं, म्हणली मला काही करमत नाही, मला माझ्या गावाला नेऊन सोड. गावाला नेऊन सोडव म्हणल्यावरती पोरग म्हणते, आई तू सकाळीच आली, तू कालच आली, तू मला लगेच कस काय म्हणती मला नेऊन सोडवतो? 2 दिवस थांब, आलीस तर राहा, तुला पुण्यामध्ये फिरून आणतो म्हणल्याच्या नंतर आई म्हणली, मला करमत नाही, मला फिरायचं नाही, काय नाही, मला माझ्या गावाला नेऊन सोडव. पोरग म्हणलं, आई थांब, मी तुला पिक्चर बघायला नेतो. पोराने संध्याकाळचा आईला पिक्चर पाहायला नेलं. पिक्चर पाहायला नेल्याच्या नंतर ना तिथे एक होती 16 वर्षाची पोरगी. आणि 16 वर्षाची पोरगी असल्या कारणानं ती कमरेवरती कळशी घेतली, मस्त घागरा घातला. तर घागरा इकडे सगळ्यांना माहिती असतं, लग्नात पुरींचा फेमस. तर त्या पुरीने काय घातलं होतं? घागरा घातला होता, लाली बिली लावली होती, कमरेला कळशी घेतली, नाचत नाचत पाण्याला जायची आणि नाचत नाचत पाणी घेऊन यायची. आजीने हे एकदम लक्ष देऊन बघितलं होतं. काय केलं होतं? लक्ष देऊन पाहिलेलं होतं. आजीने पण घरी आल्यावरती ते फिट डोक्यात बसवलेलंच होतं. गावाकडे आली, आपल्या नातीचा घागरा घेतला, घागरा घातला, लाली लावली, कळशी घेतली, कळशीला पण मस्त गजऱ्याने सजवली होती. काल्याच्या दिवशी महिला कशा सजवते तशी कळशी पण सजवली, कमरेला घेतली. आणि आपल्या हंगा गावामध्ये कशी नदी आहे तशी नदी होती. त्या नदीला नाचत नाचत आजी कळशी घेऊन नाचत नाचत पाण्याला जायची, नाचत नाचत पाणी घेऊन यायची. आणि जात काही गप जात नव्हती, काही गप येत नव्हती. काय म्हणत होती माहिती का? जी पोरगी 16 वर्षाची पोरगी गाणं म्हणत होती ना, ती 80 वर्षाची आजी म्हणत होती. काय म्हणत होती? नकाकडे माझ्याकडे पुन्हा काय म्हणली? नकाकडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू आणि लाजाळूच्या रोपट्याला दृष्ट नका लावू. मला खरं
शिवाजीच्या आजीला जोडलं. कोणाला लागला? 16 वर्षाच्याच ना. परंतु आजीला काय झालं? छंद लागला होता. तिला कोणाची लाज राहिली होती का? भय राहिलं होतं का? शंका राहिली होती का? नाही. लाज भय शंका दुरावीला ज्या वेळेसला आपल्याकडचं लाज जाईल, भय जाईल, शंका जाईल, त्यावेळेस भगवंत परमात्मा आपल्याला सुद्धा प्राप्त होईल. परंतु तेवढा छंद आपल्याला सुद्धा लागला पाहिजे. असा जर छंद आपल्याला जर लागला तर तो भगवंत परमात्मा आपल्याला सहज प्राप्त होईल. अभंगाचं 3रं चरण. अविनाश करे आपुलिया ऐसे हो अविनाश करे आपुलिया अविनाश करे आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे. विरक्ती माईके दुःखाची जनते. विरक्ती माईके दुःखाची जनते. काय सांगितलं? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताचा छंद आपल्याला सुद्धा लागला पाहिजे. छंद लागला हो. कोणाला लागला? माझ्या जिजामातेला छंद लागला. शिवाजी महाराजांना छंद लागला. काय छंद लागला शिवाजी महाराजांना? घोड्यावरती स्वार कसं व्हावं, दानपट्टा कसा फिरवावा, गनिमांचा कावा कसा काढावा, हा छंद लागला माझ्या शिवाजी महाराजांना. परंतु हा छंद लावून देणारी एक माता होती का नाही? आजकालच्या मातांना छंद आहे हो. कशाचा छंद आहे? पार्लरला जायचा छंद आहे का नाही? आय्याकडे, इष्याकडे, निम्मे केस नाव्याकडे, मग बाई घराकडे. असं जमतं का? असा छंद नाही पाहिजे. माझ्या जिजामातेला छंद होता. काय? घोड्यावरती स्वार कसं व्हावा, हा छंद माझ्या जिजामातेने लावला. कोणाला लावला? शिवाजी महाराजांना लावला. ज्या वेळेसला शिवाजी महाराज जिजामातेच्या पोटात होते त्यावेळेसपासून माझ्या शिवाजी महाराजांवरती संस्कार चालू होते. तेव्हापासून माझ्या जिजामातेने संस्कार लावले होते. परंतु आपल्या सुनाच्या जर पोटात जर एखादं पुत्र जर वाढत असेल, एखादं कन्या जर वाढत असेल, तर आमच्या आईला डोहाळे खूप भारी लागतात. चिंचा खाव्या वाटतात, बोरं खावी वाटतात, अजून काय माती खावी वाटते, दगड खावी वाटतात. काहीच नाही भेटलं तर भिताड चाटाय सुद्धा कमी करत नाही. इतके भारी तर आमच्या महिलांचे डोहाळे. परंतु माझ्या जिजामातेचे ते डोहाळे नव्हते. माझ्या जिजामातेचे सुद्धा तेच डोहाळे होते. काय? दानपट्टा कसा फिरवावा, गनिमांचा कावा कसा काढावा, घोड्यावरती स्वार कसं व्हावं, हा हे डोहाळे कोणाचे होते? जिजामातेचे होते. आणि त्याच जिजामातेचं एका ठिकाणी वर्णन करतात. वाघिणीचं काळी तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास होती जगदंब तिच्या अहो अभाळा एवढा पुत्र तिचा, तिथं मुघलही पडली छोटी. हिरवा चुडा घालणाऱ्या नाजूक हातामध्ये तलवार उचलली आणि इतिहास घडून दाखवला त्या मातेने. ती माझी राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब होती का नाही ती जिजामाता? आणि जर खरंच जर पाहायला गेलं तर राज्याभिषेक सोहळा होता. काय होता राजांचा? राज्याभिषेक सोहळा होता. सगळं काही होतं. महाल भारी सजवलेला होता. सगळं जागच्या जागी होतं. शिवाजी महाराजांना बसायला सोन्याचं सिंहासन होतं.
हिऱ्या मोत्यांनी भरलेला मुकुट होता, सगळं काही होतं, तरी सुद्धा माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा चालू होत्या. का चालू होत्या? जिजामाता आल्या, म्हणजे राजे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा, काय कारण? आज इतका भारी दिवस आहे तरीही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा. त्यावेळेसला राजेंनी उत्तर दिलं, मा साहेब, आज जर आबासाहेब असते तर काय झालं असतं, त्यांना किती आनंद झाला असता. एका बापाची कमी, ज्याला बाप नाही ना त्याला विचारा त्या बापाची किंमत काय असते, ज्याला आई नाही ना त्याला विचारा त्या आईची किंमत काय असते. माता माऊल्यांना कळत असेल, ज्यावेळेसला आपण आई वडिलांना सोडून येतो त्यावेळेसला त्यांना काय होतं, त्यांना वेदना काय होतात हे त्यांना माहिती असते, आपल्याला कळत नाही. परंतु खरंच जर लेक जर सासरीहून माहेरी जर गेली तर त्या आई वडिलांना किती आनंद होतो. ज्या वेळेसला माहेरावरून सासरी येत असते ना, मुलीला घरी काहीच कमी नसतं, तर परंतु तरी सुद्धा ती आई कांदे देईल, लसूण देईल, काही ना काहीतरी थोडं देईल. परंतु त्या मुलीच्या घरी नसतं का, सगळं काही असतं, परंतु त्याच्या मागे दडलेले एक प्रेम असतं ना. वडील असतात, मुलीचं जर छोटं हाताला धरून जर आलं ना, कोणीतरी दिलेली 100 रुपयाची नोट गुंडाळून ठेवलेली एका कोपऱ्यात, खिशाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेली नोट, ज्यावेळेस त्या मुलीचं बारकं पळत पळत येतं ना त्यावेळेस ती बाहेर येते. धर ग बाळा, तुझ्या मुलाला खायला घेऊन जा, काहीतरी जास्त काही देण्यासारखं नाही, परंतु एवढं खायला घेऊन जा. मी दुसरं काही तुला देऊ शकत नाही, परंतु एवढं प्रेम तर नक्कीच देऊ शकते. ज्या वेळेसला माझ्या माता माऊली आपल्या आई वडिलांना सोडून येतात ना, त्यावेळेसला त्यांना कळतं आपल्या आई वडिलांची किंमत काय. आई वडील म्हणजे नेमकं काय? ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला आई वडील नाही त्याला विचारा आई वडिलांची किंमत. जर बाकी दुसरं काही आयुष्यात आल्याच्या नंतर न दुसरं बाकी काहीच करू नका, फक्त आई वडिलांची सेवा जर केली ना, नक्कीच तो भगवंत परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. होईल का नाही? होईल, होईलच ना. कारण का पुंडलिकाने भगवंत प्राप्त केलं, कसं केलं? आई वडिलांची सेवा करूनच केला ना. मग आपल्याला होणार नाही का? दुसरं काही लागत नाही भगवंताला. तुम्ही त्या घरात असणाऱ्या 2 देवांची सेवा केली ना, तरी तिसरा भगवंत परमात्मा नक्की तुमच्यापाशी आपोआप मनाने येईल. मग त्यासाठी काय तर घरातील देवादी सुखी ठेवा. ज्या वेळेस तुमच्या घरातील देव सुखी असतील ना, भगवंत परमात्मा आपोआप तुमच्याकडे येईल. आणि कोणाकोणाला वाटतं भगवंत परमात्मा आपल्याकडे यावा, त्या भगवंताचा वेळ आपल्याला सुद्धा लागावा. एकदा दोन्ही हात प्रेमाने वर घ्या बरं. ज्याला वाटतं त्यांनी घ्या, आणि ज्यांनी घरे ठेवले त्यांचा भाग वेगळा. घ्या पटपट लवकर. ठोबार भारी वाटतं का नाही भजन केलं तरी? एवढा छंद आपल्याला त्या भगवंताचा लागला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एक आवड, एक छंद त्या परमार्थाची आपल्याला लागली पाहिजे. आणि खरंच जीवन इतकं सुंदर जातं ना. एकदा असंच कीर्तनाला चालले होते, कीर्तनाला चालले, 2 मावश्या बसलेल्या होत्या. जाता जाता विचारलं, का हो मावशी
कीर्तनाला यायचं नाही का? कीर्तनाला त्या युवळ्या कार्यक्रमाला आम्ही नाही येणार. अरे त्यांना काही माहित नव्हतं मी महाराज आहे म्हणून. त्यांना काही माहित नव्हतं काय मी महाराज आहे. तिच्या डोक्यालाच हात लावला. कीर्तनात येऊन सांगितलं हे युवळीचा कार्यक्रम नाही, नाद म्हणून नाही. मग काय म्हणून तर परमार्थ जे साधू संतांनी केलं ते आपण केलं पाहिजे. आणि त्याचा छंद नाद नाही. नाद असतो, नाद कशाचा असतो? बैलगाड्याचा नाद असतो का नाही? आजकाल बैलगाड्यावर लय जोर आहे, परंतु तो नाद नाही. त्याला काय पाहिजे? छंद पाहिजे. छंद जोपासला पाहिजे. आणि असा जर छंद आपल्याकडे असेल तर तो भगवंत परमात्मा आपल्याला सहज प्राप्त होईल. परंतु तो छंद कोण लावून देतं? तर माझे सद्गुरू तो छंद लावून देतात. त्यासाठी आधी काय केलं पाहिजे? पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळाला गोपीचंदन टिळा लावला पाहिजे, सद्गुरू केले पाहिजे. कारण का सद्गुरू जर जीवनात आले नाही, साधू संतांना सद्गुरू करावे लागेल. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्ती न दिदले माझ्या हाती. संतांना सुद्धा सद्गुरू करावे लागले. आपल्यालाही करावे लागणार नाही, लागणारच. आणि हे केलेच पाहिजे. जर आपण सद्गुरू केले तर नेमकं भगवंत परमात्मा आपला कुठं आहे ते आपल्याला शोधून देतो. परंतु सद्गुरू सुद्धा कसे असले पाहिजे मी नेहमी कीर्तनात सांगते, थोडक्यात सांगून देईल. ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या 3 गोष्टी सद्गुरूंकडे असल्या पाहिजे. असे जर सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आलेच तर आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल. आणि जशी साधू संतांची कीर्ती मागे राहिली, शिवाजी महाराजांची कीर्ती मागे राहिली, जिजामातेची कीर्ती मागे राहिली, ज्ञानोबारायांची कीर्ती मागे राहिली, मुक्ताबाईंची कीर्ती मागे राहिली, तशी आपली सुद्धा कीर्ती मागे राहील. परंतु कधी? ज्या वेळेस आपण त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ त्याच वेळेस अभंगाचा शेवट. तुका म्हणे कामरणेची सोरे, तुका म्हणे कामरणेची सोरे, तुका म्हणे कामरणेची सोरे, तुका म्हणे कामरणेची सोरे. उत्तम देऊरे किरते मागे, उत्तम देऊरे किरते मागे, किरते मागे, किरते माये के दुखाचे जनाते, किरते माये के दुखाचे जनाते. उत्तम देऊरे कीर्ती मागे, उत्तम देऊरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे दुखाचे जनाते, कीर्ती मागे दुखाचे जनाते. नाही आधी अंती अवसान, नाही आधी, नाही आधी अंती अवसान, नाही आधी, नाही आधी अंती, नाही आधी अंती, नाही आधी नाही आधी अंती अवसान, हे नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, अवसान. कीर्ती माये के दुखाचे जनाते, कीर्ती माये के दुखाचे जनाते. का म्हणे एक मरणाची सरेन उत्तम चिमुरे कीर्ती मागे. आपण जर तो भगवंत परमात्मा प्राप्त करून घेतला तर आपली सुद्धा उत्तम अशी कीर्ती मागे राहील. परंतु त्यासाठी या दोघर सगळ्यांनी माळा घाला. का? तर
थोडक्यात सांगते 5 मिनिटं. सुनबाई घरात आणायची. सुनबाई म्हणली मी काही मुलाच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही, टिकली लावणार नाही. जमल? इकडे जमल? नाही जमणार. इकडे महिला मंडळी जमल? नाही जमणार. नाही 50,000 पेमेंट आहे तिला. मग दिसायला पण एक नंबर. मग तरी पण नाही जमणार. मग माझ्या भगवंताला सुद्धा बिना माळाचं भक्त कसं चालेल? आपल्याला बिना मंगळसूत्राची सून चालत नाही, बायको चालत नाही, मग माझ्या भगवंताला बिना माळाचं भक्त चालेल का? नाही चालू शकत. त्यासाठी काय पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आले ना दरवेळेसला माळा घाला, माळा घाला, माळा घाला, सत्करू करा, तेच सांगता. मला सांगा तुमच्या सारख्यांचा आहे ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आम्हाला तसं करता येतं का? आम्हाला तसं नाही. मगाशी महाराजांनी प्रमाण दिलं. एका दरीला चिठ्ठी आणि कुमाईचा पती. आम्हाला तेवढंच आहे, बाकी दुसरं काही करता येत नाही. नो चेंज. जागाच नाही. एकच. जर तो भगवंत परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल ते तेवढंच काय माळ घाला, पवित्र अशी तुळशीची माळ घाला, सद्गुरु जीवनामध्ये करा आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. त्याचबरोबर मला बोलण्याची सर्वांनी संधी दिली ते म्हणजे हंगेश्वर गावात हंगा या गावातील सर्व तुम्ही ग्रामस्थ, त्याचबरोबर हंगेश्वर देवस्थान आणि या देवस्थानामध्ये मला जे पावन झालेली पुण्यभूमी, या पुण्यभूमीमध्ये तुम्ही मला बोलण्याची संधी दिली याचं मी भाग्य समजते. आणि त्याचबरोबर मला कीर्तनासाठी ज्यांनी फोन केला ते म्हणजे माझ्या पाठीमागं कायम त्यांचा हात असतो. बाप्पू महाराज कुठं पण असू द्या, महाराज मला यायचंय. मी नाही म्हणत नाही, येणार. महाराजांनी सांगितलं म्हणल्यावरती 100% येणार. आता तुमचा माझा परिचय तर आहे बरोबर ना, मी बऱ्याचदा तुमच्या समोर असते आणि त्यांनी मला बोलवलं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्या दिवशी आम्ही वारीमध्ये गेलो होतो कीर्तनासाठी. म्हणले आम्ही 2 जण तुमचं कीर्तन म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही, मी येईल. आणि मी इथं आले आणि तुम्ही सर्वांनी असंच तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्यावरती असावा मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते. त्याचबरोबर मला कीर्तनाला सुराला ज्यांनी साथ केली ते असणारे साळवे महाराज. कसे आता दररोज एकाच्या समोर माझ्यावरती नाव लवकर लक्षात राहत नाही आणि मी इकडच्या भागात जास्त काय आलेली नाही, राहिलेली नाही. त्याच्यामुळं आणि खरं सांगायला गेलं ते ह्यातलं मला काही नॉलेज नाही. फक्त काय तर सद्गुरूंनी जो उपदेश केला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते. त्याचबरोबर साळवे महाराजांचाही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर राहुल महाराज खरं सांगायला गेलं ना तोंडाने टमाटामा बोलणं म्हणजे लय सोपं बरं का, परंतु पोटाने बोलणं म्हणजे खूप अवघड. आणि असंच तुम्हीही मला खूप सुंदर अशी सेवा दिली. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडं तिन्ही महाराजांच्या कंठामध्ये सरस्वती वास करते असे असणारे बाप्पू महाराज दळवी, त्याचबरोबर बेलकर महाराज, दरेकर महाराज तुमचाही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर 1.5 तास झालं माझा विना घेऊन थांबलेत आजोबा, तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. म्हणत असेल कधी पोरगी संपवती देव नाही ना तसं काय. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर आपले गावातील सगळे भजनी मंडळ तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर मी एवढा वेळ बोलू शकले ते म्हणजे चोपदार काका, ते माझ्या पाठीमागं खूप आहेत म्हणून तुमची कोणाची मला काही बोलायची ताकद नाही. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे माईक सिस्टीम वाले जर त्यांनी तिकडून बटन फिरवली नसती ना इकडून किती आरडले असते तरी आवाज आला नसता. भारी सिस्टीम. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. माळ आहे का? नाही तेवढं माळाचं पण जमलं तर बघा. तुमचंही अरे तेच आहेत का हे? भाऊ चालते. तुमचाही अंतःकरणापासून आभार मानते.
त्याचबरोबर ज्यांनी माझं कॅमेरामध्ये शूट केलं, कीर्तन शूट केलं, तेही आदेश दादा, तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. अतिशय सुंदर असं ते युट्यूब चॅनलद्वारे सेवा देत असतात. त्यांचंही आनंदवारी युट्यूब चॅनल त्यांचं आहे. सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, काय असेल ते सगळं करा. आणि आपल्या हंग्यामध्ये झालेलं कीर्तन तुम्हाला मोबाईलवरही पाहता येईल. त्यामुळे तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे सगळ्या महिला मंडळी, तुम्हीही एवढ्या थंडीमध्ये गारठत पोहायना, पण तुम्ही आले, तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आभार मानायचं राहिलं म्हणजे आपल्या गावातील खासदार निलेश साहेब लंके यांचे पिताश्री म्हणजे गुरुजी म्हणतात ना त्यांना, हा ते गुरुजीच होते. तर त्यांच्याही अंतःकरणापासून त्यांनी माझ्या कीर्तनाला उपस्थिती दाखवली. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडे सर्वजण तुम्ही ओळखीचेच आहे, परंतु नाव घेणं काही आता जमणार नाही. तुमच्या सर्वांचं अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर इकडं तुमचंही सर्वांचं अंतःकरणापासून आभार मानते. जर एखादा अर्धा चुकला असेल तर स्वतःची लेख म्हणून पदरात घ्या आणि जे काही बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आणि झालेली कीर्तनमुखी सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी, त्याचबरोबर सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, सच्चिदानंद रामदास बाबा असतील, हरिभक्त परायण गुरुवर्य राजाराम महाराज जगताप असतील, हरिभक्त परायण विद्याताई महाराज असतील, यांच्या सर्वांच्या चरणी सेवेला स्वल्पविराम देते. आणि ज्ञानेश्वर माऊली